तर मंडळी, स्वागत आहे तुमचं निर्विवाद वर्चस्व या चॅनेलवर। तर मंडळी, आज आपण जाणून घेणार आहोत नक्की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काय आहे, कोण कोण लाभ घेऊ शकतो या योजनेचा, अर्ज कसा व कधीपासून करू शकता व अर्ज करण्यासाठी पात्र आणि अपात्रतेचा निकष काय असेल। चला तर मंडळी पाहूया। तर ही योजना प्रथम छत्तीसगड, मध्य प्रदेश मध्ये चालू केली। बऱ्याच महिलांनी या योजनेचा लाभही घेतला, मिळतोय। आता ही योजना आपल्या महाराष्ट्रात लागू केली आहे। चला तर या योजनेविषयी सविस्तर जाणून घेऊया। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये महाराष्ट्र सरकारकडून दोन मोठे बदल करण्यात आले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत याबाबतची घोषणा देखील केली आहे। काही अटी व शर्तीमुळे या योजनेसाठी सरसकट सर्व महिला पात्र ठरत नव्हत्या। त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेतील नियमात शिथिलता आणली आहे। तर या योजनेत कोणते दोन बदल करण्यात आले आहेत ते पाहूया। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांच्या वयामध्ये शिथिलता करण्यात आली आहे। वयोमर्यादा आता 5 वर्षांनी वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। आता 65 वर्षांच्या महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरणार आहेत। याआधी 21 ते 60 वर्षाच्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार होता, पण आता ही मर्यादा 65 वर्षापर्यंत करण्यात आली आहे। मुख्यमंत्र्यांनी हे जाहीर केले आहे। त्याशिवाय ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नव्हता, परंतु ही योजना जमिनीची अटही काढण्यात आली आहे, म्हणजे शिथिल करण्यात आली आहे। जमिनीच्या मालकीची अट काढण्यात आली आहे। तर मंडळी, या योजनेमध्ये कोणत्या महिलांना लाभ होणार आहे ते आपण पाहूया। लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असणं आवश्यक आहे। राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि निराधार महिला किमान वयाचे 21 वर्ष पूर्ण आणि कमाल वयाची 65 वर्ष पूर्णपर्यंत सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थीचे बँक खाते असणं आवश्यक आहे। लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावं। तर मंडळी, या योजनेमध्ये अर्ज कसा करता येईल हे आपण पाहूया। योजनेच्या लाभासाठी पोर्टल, मोबाईल ॲपद्वारे, सेतू सुविधा केंद्राद्वारे अर्ज करता येईल। लाभार्थ्याचा आधार कार्ड, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला, सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला, वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापर्यंत असणं अनिवार्य आहे व बँक खातेही अनिवार्य आहे। पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स कॉपी, पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशन कार्ड, सदर योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबत हमीपत्र हे अनिवार्य राहील। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपला चॅनेल निर्विवाद वर्चस्वला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।